प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण संडे स्पेशलमध्ये बघणार आहोत खरडा चिकन. तर त्यासाठी साहित्य बघूया. इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे, मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्यात आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी 1 चमचा कसुरी मेथी घेतली, 2 चमचे धणे पावडर घेतली, पण 1 चमचा मी फोडणीत घालणार आहे आणि 1 चमचा चिकनला लावणार आहे. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 2 चमचे पेस्ट घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा मी फोडणीत घालणार आहे, 1 चमचा चिकनला लावणार आहे. 1 चमचा दही घेतलेला आहे. हे फक्त खरडा चिकन आहे म्हणून तिखटपणा कमी करण्यासाठी घेतलं. आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आणि 3 कांदे मी मोठे मोठे कापून घेतलेत बारीक. 1 आपण फोडणीत घालणार आहोत आणि 1 शिजायला घालणार आहोत. इथे 4 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे. हे आपण सर्व शिजवण्यासाठी वापरणार आहोत. आणि खरड्यासाठी 25 ते 30 पाकळ्या लसूण घेतला आहे आणि 15 छोट्या मिरच्या होत्या तिखट, त्या 15 मिरच्या कट करून घेतल्यात. हे खरड्यासाठी घेतलं. आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपल्याला. तर सुरुवात करूया. आता मॅरिनेट करण्यासाठी आधी आपण दही घेऊ, त्यानंतर 1 चमचा धना पावडर घेऊ, ही आपण नंतर फोडणीत घालणार आहोत. हळद आणि हिंग, कसुरी मेथी, 1 चमचा पेस्ट आपण फोडणीत पण घालणार आहोत. आणि लिंबाचा रस नंतर जरी घातला तरी चालेल. आता मी दही घातलेले थोडासा घालते. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून मग चिकनला लावायचे. कसुरी मेथीमुळं चव छान येते. तर हे माझ्या पद्धतीने सांगते मी. असं छान मिक्स करून घ्यायचं आणि मग चिकनला लावून घ्यायचं. आपण फोडणीसुद्धा नंतर हळद घालणार आहोत. आता हे छान चिकनला लावून घ्यायचं. असं वेगळ्या डिशमध्ये घेऊन मिक्स केलं ना की सर्व पीसेसना सगळा मसाला व्यवस्थित लागतो. म्हणजे कुठे लागला कुठे नाही, किंवा अमुक पदार्थ लागला नाही लागला असं होत नाही. म्हणून असं वेगळ्या डिशमध्ये घ्यायचं आणि असं करायचं. मॅरिनेट करून घेऊ आणि मग आपण फोडणीला घालूया, शिजायला घालूया. 10 मिनटं ठेवून देऊ आपण आणि मग शिजायला ठेवू. आता हे 10 मिनटासाठी ठेवून देऊया. आता 10 मिनटं झाली, आपण शिजायला घालूया. तर त्यासाठी इथे पॅन ठेवला आहे मी आणि या पळीने घेते तेल. कांदा भाजेल इतपत तेल घेऊया. 3 पळ्या तेल घेतलं मी. आता यातला अर्धा कांदा घालायचा आहे आपल्याला आणि अर्धा नंतर फोडणीत घालायचा. आता हे आपण फक्त शिजवून घेतो. नंतर खरड्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा शिजवायचं. कांदा छान परतून घेऊया. आता टोमॅटो घालूया. आता यात आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आणि मग आपण दुसऱ्या भांड्यामध्ये फोडणी देऊ. खरडा करून घेऊ आणि मग फोडणी देऊ. आता यात चिकन घालूया.
छान परतून घ्यायचं आणि मग वाफेतच शिजू द्यायचं झाकण घालून. आता आपण चिकनला पेस्ट लावलेली होती आलं लसणाची, म्हणून मी फोडणीत नाही घातली. पण जेव्हा खरड्याची फोडणी करू त्यावेळेस आपल्याला पेस्ट आणि धण्याची पावडर वगैरे सगळं साहित्य घालायचं. आता हे छान वाफेतच शिजवून घ्यायचं पाणी न घालता. झाकण ठेवूया. आता हे चिकन शिजेपर्यंत आपण यातच ठेवू आणि थोडंसं बाकी ठेवायचं, म्हणजे ते खरड्याच्या मसाल्यामध्ये शिजू द्यायला पाहिजे 5 मिनटं तरी. तर आता हे चिकन आपण शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण खरड्याचं साहित्य भाजून घेऊया. थोडंसं तेल घालते मी, मिरची घालूया आणि लसूण. खरडा म्हणजे काय, ठेचा, मग तो तिखट असणारच आणि त्यामध्ये आपल्याला चिकन करायचं, म्हणून मी थोडंसं दही घातलं की ज्यामुळे थोडंसं तिखटपणा कमी होईल. आता हे छान भाजून घेतलं की मिक्सरमधून काढून घेऊया. ही तिखट मिरची घेतली मी, छोट्या छोट्या मिरच्या असतात त्या, बिया असतात त्यामध्ये खूप, ती मिरची आहे. त्याच्यामुळे जरा जपूनच टाकायची. आता काढून घेऊया आणि थंड झाली की मग मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे बघा चिकन शिजलेलं आहे. हाताने तोडून हे परफेक्ट झालेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. आता हे पाणी फक्त चिकनचं सुटलेलं आहे, मी पाणी टाकलेलं नाही, एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाही. आता दुसरं भांडं ठेवते, यात आपल्याला फोडणी देऊन द्यायची. कढई तापली आहे. आता आपल्याला तेल घालूया त्याच पळीने. आता कांदा घालूया जो अर्धा आपण ठेवला होता. कांदा भाजत आला की मग आपण त्यात खरडा घालूया. खरडा जेव्हा तुम्ही करता ना बारीक मिक्सरमध्ये, त्यावेळेस तुम्ही खोबऱ्याचे तुकडे पण घालून बारीक करून घेऊ शकता. मी नाही घालत खोबरं, माझ्या पद्धतीने दाखवते मी. सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं. आता पेस्ट घालूया. 1 चमचा पेस्ट ठेवली होती आपण, ती घालते. आता खरडा घालूया, बारीक करून घेतला. आता यामध्ये खरड्यामध्ये मी कोथिंबीरची देठ घेतले होते, त्याने चव छान येते. आता 1 चमचा धणा पावडर, थोडीशी हळद, पाव चमचा. तेल सुटूपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आणि मग आपल्याला ती शिजवलेलं चिकन यात घालायचं आणि 5 मिनटं तरी छान याच्यासोबत शिजू द्यायचं खरड्यासोबत, मग छान चव लागते. आता हे बघा तेल सुटत आलं मसाल्याला. आता आपण
चिकन घालूया. आधी थोडीशी कोथिंबीर घालते, नंतर पुन्हा आपण वरून कोथिंबीर घालूया. आता हे सर्व चिकन यात टाकून द्या. आता अर्धा लिंबूचा रस ठेवला होता मी, तो पण टाकते. थोडंसं मीठ घालते. आणि हे मसाल्याचं भांडं धुवून घेतलं मी आणि ज्यात चिकन मुरवत ठेवलं होतं तेवढंच पाणी मी घालणार आहे. आणि मला जास्त सुक्क पण नको आहे, त्यामुळे थोडंसं रस्सा करणार आहे. ॲक्च्युली हे सुक्कच असतं, पण सुक्क नको आहे, थोडासा ओलसर पाहिजे ग्रेव्ही. आता यामध्ये आपल्याला 5 मिनटं शिजत ठेवूया, म्हणजे ते छान खरडा छान यात पीसमध्ये मुरतो. तर 5 मिनिटांनी बघूया. हे बघा 5 मिनटं झाले आणि इतकी ग्रेव्ही मी ठेवणार आहे. अशी एकदम सुक्क पण नाही आवडत आम्हाला कोणाला, त्याच्यामुळं अशा प्रकारची ग्रेव्ही ठेवली. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि आधी कोथिंबीर घालते. गॅस बंद करूया. चला तर मग आपलं गरमागरम खरडा चिकन तयार आहे. बघू शकता तुम्ही, अतिशय छान झालेले आहे चवीला. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.